म्हणून तुम्हाला मूव ऑन होता येत नाही. आपण ज्या व्यक्तीला विसरू शकत नाही तो माणूस खूप खास असतो असं काही नसतं. जर आपण त्याच्याबद्दल आपल्या मनात बनवलेली कथा, घेतलेल्या आणाभाका सोडू शकत नाही म्हणून विसरणं अवघड बनतं. स्वतःला प्रश्न विचारा, ती खरोखरच तितकी प्रेमळ होती का, की तुम्हीच त्याच्यातलं प्रेम स्वतःच कल्पना करून वाढवून ठेवलं होतं? ती किंवा तो खरंच तुला सुरक्षित वाटू देत होता, की बहुतेक वेळा तू घाबरलेली, गोंधळलेली आणि अपुरी वाटत होतीस? आपण म्हणतो ती व्यक्ती माझं सगळं होती, पण खरंच? की फक्त माझ्या मनात तयार केलेल्या व्हर्जनमध्येच ती व्यक्ती परफेक्ट होती? मूव ऑन करणं प्रेमामुळे कठीण नाही, ते कठीण असतं कारण आपण ज्या गोष्टीला सोडतोय ती व्यक्ती नाही, ती आठवणीतली गोष्ट आहे जिला आपण आदर्श प्रेम नाव दिलेलं असतं. आपण स्वतःला सतत ही कहाणी सांगत असतो की माझंही थोडं चुकलंच, ही ऑर शी डिझर्व बेटर. मीच का त्या व्यक्तीला थांबवू शकलो नाही? इथे प्रश्न तू कमी होतास म्हणून नव्हता, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने तुझ्यासाठी अवेलेबल नव्हती. आता अतिविचार करणं थांबवा, त्याच्यासाठी बनलेलं काल्पनिक जग जगणं बंद करा, ज्याने तुम्हाला स्वतःवरच शंका घेण्यास भाग पाडलं, ज्यानं तुमच्या भावना अति आहेत म्हटलं, त्याच्यासाठी अजूनही रडत बसणं, कविता लिहिणं म्हणजे स्वतःला जखमा देणं. मूव ऑन म्हणजे त्यांच्यावर राग करणं नाही. मूव ऑन म्हणजे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक होऊन मान्य करणं, जे होतं ते प्रेम नव्हतं असं नाही, पण माझ्यासाठी ते योग्य नव्हतं. अजूनही मूव ऑन होता येत नाही आहे, रडायला येतं आहे, एकटं वाटतं आहे, कामावरती फोकस करता येत नाही आहे, तर काळजी करू नका. आजच माझी अपॉइंटमेंट बुक करा. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.